अस्सलाम वालेकुम। आज सगळ्या मुस्लिम बांधवाशी एक संवाद साधण्यासाठी म्हणून मी तुमच्यापुढे आलेले आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघाची वंचित बहुजन आघाडीची अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांसमोर मी प्रचाराला उतरलेले आहे। विशेषतः मुस्लिम समूहामध्ये असलेले सगळे प्रश्न हे आम्ही जवळून बघत आहोत। त्यावर काय मार्ग आपला असू शकतो, आपण पुढे काय करू शकतो याच्याबद्दलचं मी माझ्या घोषणापत्रातही लिहिलेलं आहे। 3 मुद्दे प्रामुख्याने मी इथे आपल्याशी मांडू इच्छिते। सर्वप्रथम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या आत्ताच्या नाही आधीच्याही सगळ्या भूमिका जर तुम्ही बघितल्या तर विशेषतः मुस्लिम समूहावर होणारे अन्याय अत्याचार, त्यांच्यावर होणाऱ्या सगळ्याच विषयांवरती अगदी प्रखर भूमिका आणि जिथे जिथे असे विषय झाले, मग तो औरंगजेबांचा असो किंवा टिपू सुलतानांचा असो, तर साहेबांनी तिथे जाऊन आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे। त्यामुळे त्या समूहाच्या मागे अगदी कणखरपणे उभा असलेला हा पक्ष आहे। सच्चर कमिशनच्या सगळ्याच ज्या सूचना होत्या त्या मुस्लिम समाजाला अधिक पुढे नेण्यासाठी ज्या उपयोगी सूचना आहेत त्याचं खरं तर अवलंबन झालं पाहिजे होतं, पण ते झालेलं नाही। लोकसभा प्रतिनिधी म्हणून जे काही त्या गोष्टीमध्ये करणं शक्य आहे ती मी निश्चितच प्रयत्न करणार आहे। दारासाहेब रुपवते असो, मधुकरराव चौधरी असो, त्यांची जी सगळी पार्श्वभूमी मला आहे किंवा त्यांचे जे संस्कार आमच्यावर झालेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्या धर्मसमुदायांना एकत्र घेऊन पुढे जाण्याचे संस्कार माझ्यावर आहेत। त्यामुळे तो प्रयत्न मी नक्कीच माझ्या मतदारसंघामध्ये करणार आहे। आणि सर्वात मोठा प्रश्न जो आपल्या पुढे आहे की भाजप आणि RSSची विचारसरणी याला हरवण्यासाठी ज्या ताकदीने आपल्याला या विचारसरणीच्या विरोधात लढायचं आहे, विशेषतः आपल्यामध्ये जे विष ते पेरत आहेत, विशेषतः RSS आणि भाजप यांच्या सगळ्याच विचारधारेचा जो एक विष आपल्यामध्ये पेरण्याचं काम सुरू आहे आणि अल्पसंख्याक समूहांना घाबरवण्याचं जे काम सुरू आहे, NRC CAAच्या विरोधात जो काही एक लढा उभारला गेला त्या सगळ्या लढ्यामध्ये आम्ही या समूहाच्या सोबत आहोत पाठिंब्याने आणि त्या लढ्यामध्ये आम्ही तुमच्या सोबत उतरत आहोत। ह्या आत्मविश्वासाने बहुजन वंचित आघाडीचे आम्ही सर्व कार्यकर्ते आपल्यासोबत आहोत, हेच एक विश्वास आपल्याला मी देत आहे। या निमित्ताने असं म्हणतात की दिवाळी आली की दिवाळीमध्ये अली आहे आणि ईदमध्ये किंवा आपण जेव्हा ईद मनवतो तेव्हा त्याच्यामध्ये पण सगळे जाती समूह एकत्र येत असतात, मुस्लिम असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो। त्यामुळे हा जो आपला एक गंगा जमुनी तहजीबचा जो एक प्रकार आहे तो पुढे अबाधित ठेवण्यासाठी एक कार्यकर्ती म्हणून मी नक्कीच प्रयत्नशील राहणार आहे। धन्यवाद।